माझे नाव राज मल्होत्रा आहे. मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होतो. माझ्या बाबांचा खूप मोठा व्यवसाय होता. बाबांनी आपल्या मेहनतीने खूप साऱ्या फॅक्टरीज उभ्या केल्या होत्या आणि मला सुद्धा खूप शिकवले होते की मी त्या साऱ्या फॅक्टरीज सांभाळू शकेल. बाबांनी माझ्यावर असे संस्कार केले होते की माझ्या प्रगतीसोबत मी गरिबांची सुद्धा मदत करत होतो. मी आणि माझे बाबा दोघेही मिळून सर्व फॅक्टरीज सांभाळत होतो. मी जे काही कमावत होतो त्याच्यातून अर्धे पैसे मी गरिबांनाच वाटत होतो. मी त्या गरिबांना मदत करायचो. मदत करत होतो जे खूपच लाचार आणि बेसहारा होते, ज्यांचा कोणीच आधार नव्हता, जे खूपच गरीब होते. सगळे लोक माझ्यावर खूप प्रेम करत होते. छोट्या मुलांपासून ते वरिष्ठ लोक सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच कदाचित मी हे करू शकत होतो. माझा एक मित्र होता ज्याचं नाव सनी होते. तो मला फक्त हेच म्हणायचा की तू तुझ्या अर्ध्यापेक्षा पैसे गरीब लोकांमध्ये वाटून टाकतोस, मग तुझ्याजवळ काय राहते? मी त्याला म्हणायचो, जे काही वाचते माझ्यासाठी खूप आहे. माझी इच्छा आहे की माझ्याजवळ जे काही आहे ते सगळं काही गरीब लोकांमध्येच वाटून टाकावे. असे केल्याने माझ्या मनाला खूपच सुख मिळते, समाधान मिळते आणि माझे आईबाबाही खूप खुश होतात. तेव्हा सनी म्हणाला, बरं बाबा, ठीक आहे, मग थोडा स्वतःसाठी तरी वेळ काढत जा. मजा मस्ती करत जा. प्रत्येक क्षणाला काम आणि कामच करत असतोस. थोड्या वेळ मजा मस्तीत जग पाहून तरी पहा, खूप मजा येते. बरं, सोडून दे सगळं. तू इथे हिरामंडीला गेला होता का? हिरामंडीला गेला होता का तू? मी म्हणालो, काय हिरामंडी कुठे आहे आणि काय आहे तिथे? तेव्हा सनी म्हणाला, हिरामंडी मुंबईच्या गल्लीत आहे, जिथे खूपच निरागस मुली आहेत. जास्त करून तिथे अशा मुली आहेत की त्या स्वतःहून पैसे कमवण्यासाठी आल्या आहेत. पण खूप साऱ्या अशा सुद्धा मुली आहेत ज्या नाईलाजाने तिथे काम करतात. त्या मजबूर लाचार असतात, त्यामुळे त्यांना ते काम करावंच लागतं. पण मला काय त्यांचं, मी तर तिथे जातो आणि खूप मज्जा करून येतो. तुझ्याजवळ इतके सारे पैसे आहेत, तू या पैशाने किती ऐश करू शकतो. स्वतःची ऐश करू शकतोस. प्रत्येक रात्र रंगीत करू शकतोस. तिथे एकापेक्षा एक सुंदर मुली तुला भेटतील. माझं म्हणणं हेच आहे की हिरामंडीमध्ये जा आणि रोज नवीन नवीन मुलगी शोध आणि आयुष्य कर. आयुष्यात आनंदात घालव. तू पण काय इतकं बोरिंग आयुष्य जगत आहेस? काय माहिती स्वतःच्या आयुष्याला एवढे फिके करू नकोस यार. मस्ती कर, एन्जॉय कर आणि तुला वाटले तर गरिबांची सुद्धा मदत करच की. एकदा हिरामंडीत जाऊन तर बघ. तुला अशी सवय लागेल की तुला तिथून बाहेर येणं सुद्धा आवडणार नाही. आपला मित्र सनीचे बोलणे ऐकून मी त्याला म्हणालो, काय यार सनी, तू काय बोलत आहेस? मी या सगळ्यापासून दूर आहे आणि तेच चांगलं आहे माझ्यासाठी. तेव्हा सनी परत म्हणाला, तू खूप बोरिंग आहेस रे. चल मी जातो. आता जर कधी तुझा मूड झाला तर दोघेही मिळून जाऊ. मग मी सुद्धा त्याला म्हणालो, बरं ठीक आहे. जर असा कधी मूड झाला तर मी स्वतः तुला सांगेन. सनी मनापासून तर चांगला होता, पण त्याला खूप वाईट सवयी लागलेल्या होत्या. मी त्याला खूप समजवायचं, पण तो माझं काहीच ऐकत नव्हता. ते म्हणतात ना की जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. मी माझ्या जीवनात खूप खुश होतो, आनंदी होतो. मला कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. अशा खूप मुली होत्या ज्यांना माझ्यासोबत लग्न करायचं होतं, पण माझ्या नजरेत तर आजपर्यंत माझ्या मनासारखी मुलगी आलीच नव्हती. आईची तर इच्छा होती की मी लवकरात लवकर लग्न करावे, परंतु मला अशी कोणतीच मुलगी भेटली नव्हती जी माझ्या मनात बसेल, मला आवडेल. दिवसामागून दिवस असेच जात होते. एक दिवस मी ऑफिसवरून घरी परत येत होतो. मी गाडीत गाणं लावून त्याच्यातच रमलो होतो. तेव्हाच मला सनीची आठवण झाली. तो म्हणाला होता की अशा खूप साऱ्या तिथे मुली असतात ज्या नाईलाजाने मजबुरीने लाचार होऊन हिरामंडीमध्ये काम करतात. हिरामंडी हे एका खोट्याचं नाव होते. मी विचार केले की तिथे एकदा तरी जाऊन यावं, पहावं. मी फोन करून सनीकडून पत्ता घेतला आणि त्याचं ऐकून हिरामंडीच्या गल्लीमध्ये घुसलो. त्या परिसरात खूपच गर्दी होती. मी निळ्या रंगाचा सूट घातला होता आणि गॉगल लावला होता. एवढी मोठी गाडी पाहून तिथे जेवढ्या मुली होत्या त्या सर्व गाडीच्या आसपास यायला लागल्या. कुणी म्हणत होते की साब माझ्यासोबत चला, मी तुम्हाला खूप खुश करेन. तर कुणी म्हणत होते की साब तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुम्हाला एवढं खुश करेल की तुम्ही रोज याच मंडीमध्ये याल. चारही बाजूनी मुलींची गर्दी झाली होती. तेव्हा मला त्या गर्दीतून एका मुलीचा चेहरा दिसला, जी पायरीवर एका जागेवर बसली होती.
ती खूपच सुंदर दिसत होती. तिचा चेहरा चमकत होता. ती दुधासारखी सफेद दिसत होती. छान दिसत होती. डोळ्यात काजळ लावले होते. कपाळावर टिकली होती आणि खूपच निरागसपणे एका जागेवर बसली होती. मी माझ्या गाडीतून खाली उतरलो. सगळ्या मुली मला ओढू लागल्या. मी सगळ्यांना तिथेच नकार दिला आणि मी त्या मुलीजवळ गेलो. ती चुपचाप आपल्या जागेवर बसली होती. मी तिला इशारा केला आणि माझ्याजवळ बोलवली. ती ती घाबरत घाबरत माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, "साहेब, तुम्हाला माझ्यासोबत यायचं आहे का?" मी तिला म्हणालो, "हो, मी तुला घेऊन जातोय." तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आले होते. ती खूप खुश झाली होती आणि मला म्हणाली, "साहेब, मी तुम्हाला आवडले आहे का?" मी म्हणालो, "हो, तू मला खूप आवडली आहेस. चल माझ्यासोबत." मी तिला गाडीत बसवले. ती खूपच निरागसपणे गाडीत बसली आणि मी सुद्धा गाडीत बसलो आणि तिला त्या मंडीतून बाहेर आणले. रस्त्यात मी तिला तिचे नाव विचारले. तेव्हा तिने तिचे नाव शिवानी आहे असं सांगितलं. मग मी तिला म्हणालो, तिला विचारले, "तू इथे कशी काय आलीस?" तेव्हा ती सांगू लागली, "साहेब, माझी आई खूपच आजारी आहे. ती हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेत आहे. मला पैशांची खूपच गरज आहे. तिचा जीव वाचवण्यासाठी मला 5,00,000 रुपयांची गरज आहे. जोपर्यंत मी 5,00,000 रुपये हॉस्पिटलमध्ये जमा करणार नाही, तोपर्यंत माझ्या आईचं ऑपरेशन होणार नाही. तिथे उपचार चालू होणार नाही तिच्यावरती," असे डॉक्टर म्हणाले. मी डॉक्टरांना खूप विनंती केली, "पैसे जमा करेन, पण माझ्या आईचं ऑपरेशन करा. तिचे उपचार चालू करा." पण त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही. मी खूप फिरले, पण माझी कोणीच मदत देखील केली नाही. माझ्या नातेवाईकांनी सुद्धा तोंड फिरवली. कुणीच आमची मदत केली नाही. मग मी विचार केला की मला काय करायचं आहे. मला पैशांची खूपच गरज आहे. तुमची इच्छा असेल तर आयुष्यभर मला तुमच्याजवळ ठेवा. मी तुम्हाला खूप खुश ठेवेल. तुम्ही जे बोलाल तसं मी करेल. तसं तुमच्यासोबत करेल. फक्त तुम्ही मला 5,00,000 रुपयांची मदत करा. मला माझ्या आईचे उपचार करायचे आहेत. माझ्या आईशिवाय माझ्या या जगात कोणीच नाही. माझे बाबा या जगात नाही. फक्त मला माझ्या आईचाच आधार आहे. मी तिचे बोलणे ऐकत होतो. मी हसलो आणि तिला म्हणालो, "अच्छा, तर तू माझ्यासोबत आयुष्यभर सुद्धा राहू शकतेस?" तेव्हा ती म्हणाली, "हो साहेब, तुम्ही जर माझी मदत केली आणि माझ्या आईचा जीव वाचवला, तर मी तुमची आयुष्यभर सेवा करायला तयार आहे." तिच्यासोबत बोलता बोलता मी कधी फार्म हाऊसवर पोहोचलो कळलेच नाही. वॉचमनने गेट उघडला आणि मी तिला फार्म हाऊसवर घेऊन आलो. मी माझ्या घरी फोन करून सांगितले होते की आज मी रात्री फार्म हाऊसवर थांबणार आहे. मी घरी जर सांगितले नसते तर आई टेन्शनमध्ये आली असती आणि काळजी करत राहिली असती. त्यामुळे मी आईबाबांना फोन करून सांगितले. पहिलेच सांगितले होते, रात्रीचे 10 वाजले होते. मी शिवानीला सांगितले, "तू टेन्शन घेऊ नकोस. तू इथे आराम कर. तसे तू एक रात्रीचे पैसे घेतेस." तेव्हा ती अडखळत म्हणाली, "साहेब, हा माझा पहिलाच दिवस आहे. या अगोदर मला कोणत्याच पुरुषाने हात देखील लावलेला नाही. तुम्ही पहिले पुरुष आहात जे मला आत्ता हात लावतील. मी आजपर्यंत कोणासोबतही रात्र घालवली नाही. साहेब, तुम्हाला जेवढे दिवस हवे तेवढे दिवस तुम्ही मला तुमच्यासोबत ठेवू शकता. फक्त फक्त माझ्या आईसाठी मला मदत करा. मला 5,00,000 रुपये द्या." तिचे बोलणे ऐकून मी तिला म्हणालो, "चल ठीक आहे. मी तुझ्या आईचे उपचार आणि तिचे ऑपरेशन करून देईल." माझे बोलणे ऐकून शिवानी खूपच खुश झाली. मग मी तिला म्हणालो, "इथे आराम कर. मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणतो." मला ती मुलगी खूपच एकटक पाहू लागली आणि म्हणाली, "साहेब, तुम्ही मला तुमचं नाव नाही सांगितलं." तेव्हा मी तिला माझं नाव सांगितलं की माझं नाव राज मल्होत्रा आहे. तेव्हा ती म्हणाली, "साहेब, खरं तर लोक एकट्या मुलीला पाहून खूप त्रास द्यायला सुरुवात करतात. तुम्ही मला इतक्या मोठ्या घरी आणले आहे आणि मला एवढी इज्जत दिली आहे आणि मला खाण्यापिण्यासाठी विचारलं आहे. आजकाल एका वैश्याला एवढी इज्जत देतात ते जे आपलं काम पूर्ण करतात आणि निघून जातात. एवढी इज्जत कोण देतं? जे ते काम करतात आणि पूर्ण करतात आणि निघून जातात." मी तिथे जेवढ्या मुली पाहिल्या आहेत त्यातल्या काही मुलींना मला हेच सांगितलं होतं की या कामासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागते. काही लोक तर तुला असे भेटतील जसे काही ती माणसं नाही, लांडकेच असतील. आणि काही लोक तुला असे सुद्धा भेटतील जे तुझ्यावर अजिबात दया देखील दाखवणार नाही. तुला जेवढे पैसे देईल तेवढे पैसे तू पूर्ण वसूल करेल.
तिचे बोलणे ऐकून मी तिला म्हणालो, हे बघ, तुला एवढा विचार करण्याची काहीच गरज नाही आहे. मी तुझ्यासोबत असं काहीही करणार नाही आहे. तू आरामात इथे बसू शकतेस. मी काहीतरी तुझ्यासाठी खायला आणतो. मी माझ्या नोकराला सांगितलं की काहीतरी खायला घेऊन ये. तोपर्यंत मी तिच्यासोबत गप्पा मारू लागलो. ती मुलगी खरंच खूप लाचार आणि मजबूर होती. मी तिला तिच्या आईच्या हॉस्पिटलचा पत्ता विचारला. तिने मला जेव्हा सांगितले तेव्हा मी ते डॉक्टरसोबत बोललो आणि त्यांना पैसे पाठवले. तिच्या आईचे उपचार सुरू झाले आणि 2 दिवसानंतर ऑपरेशन होते. शिवानीच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती जोरजोरात रडू लागली आणि माझे पाय थरू लागले. मी तिला म्हणालो, तू तू काय करत आहेस? तू ठीक तर आहेस ना? अशा अचानक का रडू लागली? तेव्हा ती रडत रडत म्हणू लागली, साहेब मला माफ करा. तुम्ही इथून पळून जावा. आपण इथून बाहेर जाऊया. मला तिच्या ह्या बोलण्याचा अर्थच कळाला नाही. मी तिला म्हणालो, हे माझं घर आहे. हे माझं फार्म हाऊस आहे. मग मी इथून पळून का जाऊ? नक्की काय झालं आहे? तेव्हा ती पुन्हा म्हणाली, साहेब फक्त तुम्ही माझं ऐका आणि इथून बाहेर चला, नाहीतर आपण दोघे मारले जाऊ. तिचे बोलणे ऐकून मी आश्चर्यचकित झालो आणि म्हणाला, अगं पण तू सांग तरी नक्की काय झालं आहे? तू एवढी हायपर का झाली आहेस? अचानक तुला काय झालं? तेव्हा ती म्हणाली, साहेब जर आपण इथून निघालो नाही तर आपल्या दोघांच्याही जीवाला धोका आहे. तुमच्यासोबत ते लोक मला सुद्धा मारून टाकतील. मग मी म्हणालो, कोणते लोक? काय नाव आहे त्यांचं? तेव्हा ती म्हणाली, आपण इथून निघूया. मग मी तुम्हाला गाडीत सर्व काही सांगते. मग आम्ही दोघेही तिथून निघालो आणि गाडीत बसलो. तिथून जेव्हा आम्ही निघालो तेव्हा मी पाहिलं की आमच्या गाडीमागे अजून एक गाडी होती जी आमचा पाठलाग करत होती. मी लगेच माझ्या गाडीचा स्पीड वाढवला आणि त्यांना चकवा देऊन दुसऱ्या बंगल्यावर त्या मुलीला घेऊन आलो. मग मी तिला विचारलं, हे सगळं काय होतं? काय प्रकार आहे? आणि तू कोण आहेस? ते लोक कोण होते ज्यांना मला मारायचं आहे? तेव्हा ती सांगू लागली, साहेब मला माहीत नाही ते लोक कोण आहेत आणि तुम्हाला का मारायचं आहे. त्यांना मी खूपच गरीब मुलगी आहे. मी लाचार आहे. मला पैशांची खूप गरज होती. मी तुमच्याशी खोटं बोलले की माझ्या कोठ्यावर पहिला दिवस आहे. मी या कोठ्यावर खूप दिवसांपासून काम करत आहे. मी विचार केला नव्हता की या वयात मी कधी असे काम करेल. पण परिस्थिती माणसाला प्रत्येक गोष्ट करण्यास भाग पाडते. माझ्यासोबत कितीतरी पुरुषांनी रात्र घालवलेली आहे. पण साहेब हे खरं आहे की माझी आई खरंच खूप आजारी आहे. पण या घाण जागेत कधीच पाऊल ठेवलं नसतं. आजारी आई नसती तर मी या जागेत कधीच पाऊल ठेवलं नसतं. पण माझ्या आईला एवढा मोठा आजार झाला आहे की मला अशा जागेवर यावंच लागलं. माझ्या आईसाठी, माझ्या आईच्या ऑपरेशनसाठी आणि तिच्या उपचारासाठी मी प्रत्येक पुरुषासोबत झोपण्यासाठी तयार झाले. जो माणूस मला खरेदी करायचा त्याला मी भीक मागायची की मला पैशांची गरज आहे. माझ्या आईचं ऑपरेशन करायचं आहे. माझी मदत करा. पण त्या माणसांना माझ्यावर थोडीसुद्धा दया येत नव्हती. थोडेफार पैसे देऊन रात्र घालवून ते निघून जायचे. एक दिवस 25 ते 26 वर्षाचा तरुण माझ्याजवळ आला. त्यालासुद्धा मी अशाच विनंती केल्या की साहेब तुम्हाला जेवढे रात्री माझ्यासोबत घालवायचे आहे तेवढ्या घालवा. पण मला पैशांची खूप गरज आहे. मला तुम्ही 5 लाख रुपये देऊ शकता का? तेव्हा तो मुलगा म्हणाला, 5 लाख रुपये काय? मी तुला जेवढे बोलेल तेवढे पैसे द्यायला तयार आहे. फक्त तुला माझं एक काम करावं लागेल. मी त्याला काम विचारलं. त्याने मला तुमचा फोटो दाखवला. तो म्हणाला की या फोटोला निरखून पहा. तुला याला जाळ्यात फसवावं लागेल आणि याला असं फसव की तू पूर्ण आयुष्यभर जेलमध्ये सडत राहील. तू जर माझं हे काम केलं तर मी तुला पाहिजे तेवढे पैसे देईन. मी त्या माणसाला विचारले, हा फोटोवाला माणूस कुठे भेटेल? तो म्हणाला, तुला त्याच्याजवळ जाण्याची गरज नाही. तो स्वतः तुझ्याजवळ येईल. साहेब मला नाही माहिती, पण असेच झाले आणि तुम्ही स्वतः माझ्याजवळ आलात. मी त्या माणसाचे बोलणे ऐकले. मला नव्हते माहिती की तो कोण होता आणि त्याची तुमच्याशी काय दुश्मनी आहे. त्यानेच मला त्यांचा नंबर दिला आणि जेव्हा तुम्ही हिरा मंडीमध्ये आलात तेव्हा त्याने मला फोन करून सांगितलं की तुम्ही येत आहात. तेव्हा मी गरीब लाचार निरागस बनण्याचं नाटक करू लागले. कारण त्या माणसाने सांगितलं होतं की तुला काहीच करण्याची गरज नाही. तू एवढी सुंदर आहेस की तुझ्याजवळ आपोआपच कोणी ओढलं जाईल.
फक्त तू वाट पहा. तो माणूस तुझ्याजवळ स्वतः चालत येईल. आणि साहेब असंच झालं. तुम्ही या बदनाम गल्लीमध्ये घुसले आणि तुम्ही मला पाहिले. तुम्ही स्वतः माझ्याजवळ चालत आले. पण साहेब जेव्हा मी तुम्हाला भेटले तेव्हा मला कळाले की तुम्ही खूप मनाने चांगले आहात. तुमच्यासोबत असं कोणीच चुकीचं कसं काय करू शकतो? ज्या माणसाला तुम्हाला जिवंत मारायचं आहे, कदाचित तो तुमच्या प्रगतीवर जळतो. कारण मी त्याला फोनवर बोलताना ऐकले होते. तो बोलत होता, "सनी, तू माझी खूप मदत केली आहेस. तुझा मित्र आद्या खूप दानधर्म करत फिरतो ना, आता त्याची आक्कड सगळी जेलमध्ये निघेल बघ." शिवानी जे काही बोलत होती, मी सर्व काही समजून गेलो होतो. कारण हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून माझा चुलत भाऊ साहिल होता. साहिल माझ्या चुलत्याचा मुलगा होता. तो लहानपणापासून माझ्यावर चिडायचा. माझ्यासोबत बरोबरी करण्याचा प्रयत्न करायचा. मी त्याला खूप समजावले होते की माझे जे काही आहे ते तुझेच आहे. तुला हवे असेल तर कोणत्याही फॅक्टरीमध्ये तू काम करू शकतोस. पण त्याला मालक होण्याची हौस होती. शिवानीचे बोलणे मला कळाले होते. साईला आज मला मारायचेच होते. पण मला याचा काहीच फरक पडत नव्हता. फक्त या गोष्टीचं वाईट होत होते की माझा मित्र सनी याने पैशांसाठी साहिलची मदत केली होती. असो, ही मुलगी रडू लागली. माझ्या पाया पडू लागली. माझी माफी मागू लागली. म्हणू लागली, "साहेब, मला माफ करा. तुमचे मन खूप मोठे आहे. माझ्या एकाच बोलण्यावर तुम्ही माझ्या आईचे उपचार चालू केले आणि 2 दिवसांनी ऑपरेशन देखील आहे. तुमच्यापेक्षा दयाळू माणूस या जगात कुठेच नसेल. तुमच्यासारखा माणूस मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात कधीच पाहिला नाही. साहेब, तुम्ही जसे बोलसाल तसंच मी करेन. तुम्हाला हवे असेल तर मी आयुष्यभर तुमची नोकर बनवून तुमची सेवा करेन. कारण तुम्ही माझ्या आईवर खूपच उपकार केलेत आणि माझ्यावर देखील खूप मोठे उपकार केले आहेत. माझ्या आईचा जीव अक्षरशः तुम्ही वाचवला आहे." तिचे बोलणे ऐकून मी तिला म्हणालो, "सध्या तू फक्त आराम कर. सकाळी मी तुला तुझ्या आईजवळ सोडून येईल." ती तिथे बेडवर झोपली आणि मी बाहेर जाऊ लागलो. तेव्हा ती शिवानी परत म्हणाली, "साहेब, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही माझ्याजवळ येऊ शकता. तुमचा माझ्यावर पूर्ण हक्क आहे. तुम्ही मला खूप मोठी किंमत दिली आहे त्या बाबतीत." तेव्हा मी तिला म्हणालो, "नाही, मी असे काहीच आणि कधीच करणार नाही. तू इथे आरामात झोपून जा. मी दुसऱ्या बेडवर जाऊन झोपतो." ती मुलगी तिथे झोपली आणि मी लाईट बंद करून दुसऱ्या बेडमध्ये झोपायला जाऊ लागलो. तेव्हा त्या मुलीच्या चेहऱ्यावरची चमक माझ्या डोळ्यात भरली. ती एवढी सुंदर मुलगी होती की तिच्याकडे कोणीही ओढले जाऊ शकत होते. झोपताना ती खूपच सुंदर आणि निरागस वाटत होती. माझे मन खूपच अस्वस्थ होत होते. मी लाईट बंद केली आणि दुसऱ्या बेडमध्ये झोपायला गेलो. सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा मी पाहिले की ती मुलगी उठून बसली आहे. तेव्हा मी तिला म्हणालो, "चल, मी तुला तुझ्या आईजवळ हॉस्पिटलमध्ये सोडून येतो." ती चुपचाप गाडीमध्ये येऊन बसली आणि मी तिला हॉस्पिटलमध्ये सोडले. तेव्हा ती मला म्हणाली, "साहेब, मी त्या लोकांचं काम केले नाही. असे होऊ शकते की ही भेट आपली शेवटची भेट असेल. कारण मी त्यांचं काम केलं नाही. ते लोक आता मला जिवंत मारून टाकतील. पण मला थोडेसुद्धा दुःख होणार नाही. उलट मला आनंदच होईल की मी एका नेक आणि चांगल्या इमानदार माणसाची मदत केली आहे." तिच्या अशा प्रकारचे बोलणे ऐकून मी तिला दिलासा दिला. "असं काहीच होणार नाही आहे. मला माहीत आहे की ते लोक कोण होते. ते लोक तुझे काहीच नुकसान करणार नाहीत. तू काळजी न करता आपल्या आईजवळ राहा आणि आता तुला या हिरामंडीत काम करण्याची काहीच गरज नाही. तुला जेवढ्या पैशांची गरज आहे तू माझ्याकडून घेऊ शकतेस आणि नंतर तू या कोट्यावर काम करणार नाहीस." शिवानीने मला वचन दिलं की आज नंतर ती त्या जागेत कधीच पाऊल ठेवणार नाही. ती म्हणू लागली, "मला आता त्या जागेची काहीच गरज नाही साहेब. मी माझ्या आईच्या आजारपणामुळे मला पैशांची गरज होती. त्यामुळेच कोठ्यावर मी पाऊल ठेवला होता. पण आता मला त्याची काहीच गरज नाही." मी तिचा निरोप घेऊन हॉस्पिटलमधून निघून बाहेर आलो आणि सरळ साहिलला भेटण्यासाठी गेलो. मला माहीत होते साहिल आता यावेळी मला कुठे भेटेल. तो 1 नंबरचा अय्याशी माणूस होता. मी जेव्हा त्याला भेटण्यासाठी गेलो तेव्हा तो नशेत पूर्णपणे बुडालेला होता. मला पाहून तो घाबरून गेला तेव्हा मी त्याला म्हणालो, "साहिल, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे."
तेव्हा त्याला खूपच राग आला आणि मला म्हणाला, तुझ्यासोबत काहीच बोलायचं नाही. तू तर कितीतरी फॅक्टरींचा मालक आहेस, करोडपती आहेस. तू तुझा हा श्रीमंतपणा दुसऱ्यांना दाखव. मला दाखवायची काहीच गरज नाही. तो खूपच आरडाओरडा करू लागला. मी त्याला म्हणालो, साहिल शांत हो. मला माहीत होते की साहिलला कशाचा राग आला होता. पण त्याच्या तोंडी लागणे मला बरोबर वाटले नाही. मी त्याला म्हणालो, साहिल मी तुला कधीच नकार दिला नव्हता. तुला जे हवे आहे ते मी तुला कायम बोलत आलो होतो की तुला जे काही हवे आहे ते तू माझ्याकडून मागू शकतोस. मी तुला सगळं काही आनंदाने देईल. पण हे काय तू वागला आहेस? तुला माहिती आहे का की तू अशा वागण्याने आयुष्यभर जेलमध्ये सडून जाशील. माझ्या एका इशाऱ्यावर तू तुझं आयुष्य जेलमध्ये घालू शकतोस. माझे बोलणे ऐकून तो म्हणाला, तो म्हणाला, ये तू धमकी कोणाला देतोस? मला नाही तुझी भीती वाटत. तुला जे काही करायचं आहे ना ते तू करू शकतोस. आणि जे काही मला करायचं आहे ते मी करणारच. मी साहिलला म्हणालो, बरं मला जे काही करायचं आहे ते मी करू का? आणि तू मुलींचा वापर करून मला फसवणार का? असे भाड्याचे गुंड माझ्या मागे लावणार का? माझे बोलणे ऐकून तो नजर चोरू लागला आणि म्हणाले, मी असे काही केलेले नाही. तो बोलतच होता की मी त्याला वॉर्न केले, हे बघ साहिल, ही तुझी पहिली आणि शेवटची चूक असेल. आज नंतर जर तू असे काही करण्याचा प्रयत्न जरी केला ना तर इथून पुढे तुझे आयुष्य जेलमध्ये तुला काढावेच लागेल. मी जास्त त्याच्याशी बोललो नाही आणि तिथून बाहेर निघालो. पण मला काय माहिती होते की इथून पुढे तू असे काहीच करणार नाही. यानंतर मी त्या सनीला अद्दल घडवली आणि त्याच्याशी मैत्रीचे संबंध तोडून टाकले. मग मी माझ्या कामामध्ये व्यस्त झालो. दिवसामागून दिवस असेच जात होते आणि यातच अचानक माझ्या डोळ्यांसमोर शिवानीचा चेहरा नंतर दिसू लागला. मी माझ्या नादात गाडी चालवत होतो. अचानक शिवानीचे बोलणे माझ्या कानात घुमू लागले. ती किती निरागसपणे म्हणत होती की ती पूर्ण आयुष्य नोकर बनून माझी सेवा करेल. ती खूपच निरागस मुलगी होती. तिला इतक्या कमी वयात अशा जागी जावे लागले जिथे एका मुलीला जाण्यासाठी 1000 वेळा विचार करावा लागतो. शिवानी जवळजवळ 19 ते 20 वर्षांची मुलगी होती. तिचा चेहरा माझ्या नजरेसमोर येऊ लागला. मी गाडीला ब्रेक मारला आणि गाडी वळवून सरळ हॉस्पिटलमध्ये निघून आलो. हॉस्पिटलमध्ये शिवानी नव्हती. शिवानीची आई ठीक झाली होती. त्यामुळे शिवानी तिच्या घरी गेली होती. मी शिवानीचे सगळेच डिटेल्स घेतले आणि सरळ शिवानीच्या घरी पोहोचलो. मी दरवाजा वाजवला तर एका म्हाताऱ्या महिलेने दरवाजा उघडला. मी त्यांना नमस्कार केला आणि विचारलं की शिवानीचं घर हेच आहे का? त्यांनी मला माझे नाव विचारले. तेव्हा मी त्यांना म्हणालो की माझे नाव राज मल्होत्रा आहे. माझे नाव ऐकताच त्या लगेच म्हणू लागल्या, बाळा बाहेर का उभा आहेस? आतमध्ये ये. लगेच मला तुझ्याबद्दल सगळं काही माहिती आहे. शिवानीने मला सगळं काही सांगितलं आहे. तूच माझ्या उपचाराचे आणि ऑपरेशनचे पैसे दिले होते ना? तुझे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. त्या हात जोडून उभ्या होत्या. तेव्हा मी त्यांना लगेच म्हणालो, आई तुम्ही असे हात जोडू नका. तुम्ही मला तुमचा मुलगाच समजा. शिवानी कुठे आहे? तुम्ही तिला बोलवता का? त्याने मला तिथे बसवले. थोड्या वेळानंतर तिथे शिवानी आली. ती माझ्याकडे बघून हसली आणि म्हणाली, साहेब तुम्ही इथे काय करत आहात? तेव्हा मी तिला म्हणालो, बस मी असाच विचार केला की तुला भेटावे. मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो पण तिथे नव्हतीस तू. डॉक्टरांनी मला सांगितले की आता तुझी आई ठीक झाली आहे म्हणून. त्यामुळे आम्ही त्यांना हॉस्पिटलमधून सुट्टी दिली आहे. त्यामुळे मी तुला इकडे भेटायला आलो. का मला यायचं नव्हतं का? तेव्हा शिवानी म्हणू लागली, नाही साहेब, तुमची जेव्हा मर्जी असेल तेव्हा तुम्ही येऊ शकता. आम्हाला कसलीच अडचण नाही. पण चांगले वाटत नाही ना साहेब? इतके मोठे तुम्ही लोक आहात आणि इतके छोटे आम्ही खूप छोटे लोक आहोत. काय म्हणतील लोक? तुमची इज्जत जाईल. तेव्हा मी शिवानीला म्हणालो, शिवानी मला काहीच याचा फरक पडत नाही. मी इज्जतीला घाबरत नाही आणि तुला हा विचार करण्याची गरज नाही. तेव्हा शिवानी मला म्हणाली, साहेब आईच्या औषधांची वेळ झाली आहे. मी तिला औषध देऊन येतेस. मी म्हणालो, ठीक आहे. मी तुझी इथेच वाट पाहतो. लवकर ये. थोड्या वेळानंतर शिवानी माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, साहेब मला माहीत आहे
तुम्ही इथे का आला आहात? मी म्हणालो, हो. हो का, तुला माहिती आहे का मी इथे का आलो आहे? तर मग सांग बरं मी इथे का आलो आहे? तेव्हा ती खूप निरागसपणे म्हणाली, तुम्हाला माझ्याकडून काहीतरी हवं आहे ना? तिने एवढंच निरागसपणे विचारलं की माझे हृदय जोरजोरात धडधडू करू लागले. शिवानी जास्त मोठी नव्हती आणि मी 30 वर्षांचा एक तरुण पुरुष होतो. मी तिला म्हणालो, नाही, मला तुझ्याकडून काय हवे? काय हवं आहे? तेव्हा तेव्हा शिवानी म्हणाली, तेच जे एका पुरुषाला स्त्रीकडून हवं असते. जर तुम्हाला माझ्यासोबत वेळ घालवायचा असेल तर मला काहीच अडचण नाही. साहेब, आई औषधांच्या गुंगीने झोपली आहे. तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत साहेब. मी शिवानीला म्हणालो, वेडी आहेस का तू? शिवानी, मी तर फक्त तुला आणि तुझ्या आईला भेटायला आलो होतो. आईची तब्येत विचारण्यासाठी, विचारपूस करण्यासाठी मी इथे आलो होतो. चल आता मी जातो. ती हसू लागली आणि मला एकटक पाहू लागली. मी निघालच होतो की तेवढ्यात अचानक वातावरण अगदी खराब झाले. खूप जोराचा पाऊस पडू लागला. चारही बाजूने अंधार पसरला. मी पाऊस थांबण्याची वाट पाहू लागलो. पण पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हतं. आता आतमधून शिवानीची आई आली आणि मला म्हणाली, बाळा, आज रात्री तू इथेच थांब. वातावरण खूपच खराब झाले आहे. हे तुझ्या लायकीचे तर नाही. पण तू जर लायकीचे समजत असशील तर आज रात्री इथेच थांब आणि सकाळ होताच सकाळी सकाळी लगेचच निघून जा. शिवानीच्या आईने खूपच हट्ट केला होता आणि शिवानी सुद्धा म्हणू लागली, साहेब थांबा थोड्या वेळ. थांबा, सकाळ होताच निघून जा. शेवटी मी थांबलोच. शिवानीने छान स्वयंपाक केला आणि मी जेवलो आणि बेडवर जाऊन झोपलो. ते घर खूपच छोटे होते. 2 खोल्या होत्या. त्यातल्या एका खोलीत मी झोपलो आणि आई आणि शिवानी दोघी एका खोलीत झोपल्या. खरं तर मला झोपच येत नव्हती. मी कूस बदलून झोपण्याचा प्रयत्न करत होतो. रात्रीचे 12 वाजले होते आणि मला झोपच येत नव्हती. थोड्या वेळानंतर माझा दरवाजा कोणीतरी वाजवला. मी दरवाजा उघडला तर शिवानी बाहेर उभी होती. ती खोलीत आली आणि तिने दरवाजा लावला. मी तिला म्हणालो, शिवानी, तू हे काय करत आहेस? तेव्हा ती म्हणाली, साहेब, तुम्ही या जगातले सगळ्यात चांगले व्यक्ती आहेत माझ्यासाठी तरी. माझे हृदय फक्त तुमच्यासाठीच धडकते. माझ्या काळजाला फक्त तुमची जी साथ हवी आहे. ती अशी बोलत होती की माझे हृदय सुद्धा धडधड करू लागले. मी माझी शुद्ध हरपून गेलो असलो आणि तू सुद्धा मला थांबवले नाहीस. मी शुद्ध हरपून गेलो. सकाळी तो म्हणाला, तू मला थांबवले नाहीस. तेव्हा शिवानी म्हणाली, साहेब, मी स्वतःला कसे थांबवू शकत होते? मला तुमच्या मिठीत जे सुख मिळाले ते सुख आजपर्यंत मला कुठेच मिळाले नाही. मित्रांनो, हळूहळू असे दिवस निघून जात गेले होते. आता मी अजून शिवानीला भेटण्यासाठी अस्वस्थ होत होतो. जेव्हा मी शिवानीला भेटायचे तेव्हा मला खूप सुख मिळत होते. तिचा निरागसपणा, तिचं बोलणं मला खूप आवडत होतं. मी तिला खूप आवडू लागली होती ती मला. बहुतेक मी शिवानीवर प्रेम करू लागलो होतो. रोजच शिवानीला भेटण्यासाठी जात होतो. शिवानी सुद्धा खूप खुश होती. आता मी ठाम निर्णय घेतला होता की मी माझ्या मनातील गोष्ट शिवानीला सांगणारच. मी तिला सांगणार आहे की मी तिच्यावर खूप प्रेम करतो आणि तिच्यासोबत लग्न करू इच्छित आहे. मी शिवानीच्या घरी गेलो आणि तिच्या आईला शिवानीचा हात मागितला. तेव्हा तिची आई म्हणाली, बाळा, आम्ही खूपच गरीब माणसं आहोत. आमची काहीच लायकी नाही. पण तरी तू जर आम्हाला त्या लायकीचं समजत असशील तर आम्हाला कोणतीच अडचण नाही. माझ्या मुलीचं नशीब खूप चांगलं आहे की तू तिच्या आयुष्यात येणार आहेस. एवढ्या श्रीमंत घरातील मुलगा शिवानीला लग्नासाठी मागणी घालत आहे. नाही साहेब, मी तुमच्यासोबत लग्न नाही करू शकत, शिवानी म्हणते. मी ती मुलगी आहे जी कोठ्याशी जोडली गेलेली आहे. कोठ्याशी जोडली गेलेले माझ्यासोबत कितीतरी पुरुषांनी रात्र घालवली आहे. तुम्ही खूप मोठी माणसं आहात. जर तुम्ही माझ्यासोबत लग्न केले तर तुमच्यावर बोट दाखवलं जाईल. शिवानीचे बोलणे ऐकून मी तिला म्हणालो, शिवानी, तुला हा सगळा विचार करण्याची काहीच गरज नाही. मला फक्त तुला माझ्या घरी न्यायचं आहे. मी शिवानीचा हात धरला आणि आईला म्हणालो, आई, तुम्हाला सुद्धा मला माझ्या घरी न्यायचं आहे. पण आईने नकार दिला. खूप हट्ट करूनही त्यांनी नकार दिला. त्यामुळे मी आईसाठी 24 तास काम करणारी एक महिला नोकर ठेवली. मी शिवानीला माझ्या घरी नेले आणि आईवडिलांची आणि तिची भेट करून दिली. मी बाबांना म्हणालो, बाबा, माझं शिवानीवर खूप प्रेम आहे आणि मला शिवानीसोबतच लग्न करायचं आहे. शिवानी खूपच गरीब मुलगी आहे.
तिच्या मागेपुढे कुणीही नाही, फक्त तिची एक आईच आहे. माझ्या आईला काहीच अडचण नव्हती आणि बाबांनासुद्धा काही अडचण नव्हती. आई-बाबा दोघेही खुश झाले होते. आईला शिवानी खूपच आवडली होती. शिवानीच्या आईने मला एक छोटीशी चेन दिली, जी जी शिवानीच्या बाबांची होती. घरात लग्नाची तयारी सुरू झाली. मी मंडपात शिवानीची वाट पाहत होतो. थोड्या वेळानंतर शिवानीला सुद्धा घेऊन येण्यात आलं. शिवानी लाल शालूमध्ये खूपच सुंदर दिसत होती. सर्व पाहुणे मंडळी आले होते. 7 फेऱ्यांसाठी आम्ही उभे राहिलो आणि शिवानीच्या भांगेत मी कुंकू भरले. शिवानी आणि शिवानीच्या आईने माझे मनोमन खूप आभार मानले, कारण ही वैशाख असतानाच देखील मला स्वीकारून त्यांनी माझ्याबरोबर लग्न केलं आणि 7 जन्म साथ देण्याची शपथ देखील घेतली. तर मग मित्रमैत्रिणींनो, राज मल्होत्राने शिवानीसोबत लग्न करून योग्य केलं की अयोग्य, तुम्हाला काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची ही कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.